प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक वार तुम्हा सर्वांना या भक्तीच्या द्वारे भेटण्याचा प्रसंग मिळाला. त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र चरणापाशी एकत्रित एका आत्म्याने, एका दिलाने, एका विश्वासाने, एक मंडळी, एक कळप, देवाचे लोक, देवाची मुलं, देव आपला बाप या नात्याने एक कुटुंब आपण या ठिकाणी एकत्रित होऊ शकलो ही केवळ देवाची कृपा आणि त्याबद्दल प्रभूचे आपण आभार मानूया. आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे शेवटचा आदाम, द लास्ट ॲडम हा आहे. आणि जी वचनं आपण वाचलेली आहेत रोमकराच्या पत्रातनं, त्या पत्रातनं थोडस अभ्यासात्मक हे मनन आपलं राहणार आहे आणि त्यामुळे फार सतर्क राहून आणि व्यवस्थित आपले पवित्र बायबल उघडे ठेवून जर नोट्स घेण्याची तुम्हाला सवय असेल तर कृपा करून नोट्स सुद्धा आपण घेऊ शकता. आणि या विषयामध्ये आपण अतिशय खोल जात नाही, पण या विषयाला आपण आजच्या मननाच्या द्वारे वास्तविक सुरुवात करत आहोत. आणि ह्यानंतर हा विषय आपण पुढे आपल्या व्यक्तिगत प्रार्थनेमध्ये, बायबल स्टडीमध्ये हा पुढे नेऊ शकता आणि यावर अधिक मनन पठण तुम्ही करू शकता. रोमकराचं पत्र याचा 5वा अध्याय 18 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तर मग जसा एका अपराधाने सर्व मनुष्यांवर दंडात्मेचा परिणाम झाला, तसा नीतिमान ठरवले जाण्याच्या एका ठरावाने सर्व मनुष्यावर जीवनदायी नीतिमत्व मिळणे हा परिणाम झाला आहे. आणि आज आपण पहिला माणूस आदाम आणि दुसरा माणूस प्रभू येशू ख्रिस्त, फर्स्ट मॅन ॲडम and the last man Adam. सेकंड नाही, पवित्र शास्त्रामध्ये दुसरा आदम हा शब्द प्रयोग केलेला नाही म्हणून मी तो शब्द प्रयोग करू शकत नाही. तर दुसरा मनुष्य मात्र हा शब्द प्रयोग केलेला आहे पवित्र शास्त्रामध्ये. आणि आज आपण जो पहिला माणूस आहे म्हणजे फर्स्ट ॲडम आहे, त्याच्याबरोबर आपण कसं संयुक्तिक झालो आणि त्यानंतर जो लास्ट ॲडम आहे, शेवटचा ॲडम आहे, जो दुसरा माणूस आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याबरोबर आपण कशा रीतीने संयुक्तिक झालेलो आहोत, आपण कसे, हाऊ वी आर युनाइटेड फॉर द फर्स्ट टाइम अँड फर्स्टली विथ द फर्स्ट ॲडम, अँड देन बिकॉज ऑफ गॉड्स प्रोव्हिजन of the last Adam, the second man, Jesus Christ, how we are united with him. This is what we are going to see today on the basis of the verses we just read. पहिली गोष्ट आपण बघतो जी 5 आणि 12 मध्ये आपल्याला वाचायला मिळते. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की या प्रकारे एक मनुष्याच्या द्वारे पाप जगात आले आणि पापाच्या द्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यावरून सर्व मनुष्यात मरण पसरले. पहिली गोष्ट आपण या पहिल्या आदामाविषयी अशी शिकतो की त्याच्यामुळे पाप जगामध्ये आलं आणि पापाचा परिणाम मरण सुद्धा जगामध्ये आलं. वास्तविक देवाने माणसाला जेव्हा निर्माण केलं आणि जी सर्व निर्मिती प्रभू देवाने केली, तेव्हा उत्पत्तीच्या पुस्तकात आपण असं बघतो की त्याने बघितलं आणि सर्व काही चांगलं आहे असं परमेश्वराने जे केलं होतं ते चांगलं होतं. मनुष्य हा देवाच्या संगतीत होता, त्याची स्थिती ही जी होती ती पवित्र होती आणि ती पवित्र स्थिती असल्यामुळे देवाच्या समागमामध्ये राहण्यासाठी त्याची जी पातळी लागते माणसाला, ती पातळी त्याच्यामध्ये होती, कारण देवाने त्याला निर्माण केलं होतं आणि देवाने त्याला त्याच्या प्रतिरूपाचं घडवलं होतं. हे काही इव्होल्युशन झालं नव्हतं, याचं काही रूपांतर झालं नव्हतं की एखाद्या अमिब्यापासून पुढे 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 निरनिराळे फॉर्म त्याला मिळत इव्होल्यू होत गेलं असं नाही झालं. पण देवाने माणसाला घडवलं आणि उत्पत्तीच्या पुस्तकात आपण बघतो की देवाने माणसाला कसं घडवलं, त्याची पुनरावृत्ती मी या ठिकाणी करत नाही, तो इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे. पण त्यावेळेस पाप जगामध्ये नव्हतं.
त्या एदेन बागेमध्ये पाप नव्हतं आणि पापाचा शिरकाव होईपर्यंत देव आणि मानव यांच्यामध्ये सख्य होतं. यांच्यामध्ये एकत्रित सहवासात राहण्याची जी पातळी माणसाला पाहिजे ती होती. पण आपल्याला माहित आहे की नंतर सैतान सापाच्या रूपामध्ये आला आणि उत्पत्ती 3, 4 आणि 5 मध्ये आपण बघतो की हवेला त्याने भुलवलं आणि देवाच्या वचनावर विश्वास ठेवण्यापेक्षा हवेने सापाच्या भुलण्यावर विश्वास ठेवला. आदामाने हवेच्या सांगितले त्यावर विश्वास ठेवला आणि देवासमान होण्यासाठी त्यांना जे सांगितलं होतं सैतानाने ते त्यांनी ऐकलं आणि ते बळी पडले दोघं पण. आणि तेव्हा त्यांनी देवाची आज्ञा मानली नाही, पण सैतानाचं म्हणणं त्यांनी ऐकून त्याप्रमाणे केलं. आणि या झगड्यामध्ये माणूस नेहमीच सापडतो. देवाने लावून दिलेल्या आपल्याला आचरण आहे लावून दिलेलं आणि तो एक सत्याचा मार्ग सत्य आणि जीवन. योहान 14:6 प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला लावून दिलेला आहे. पण आपल्या मनामध्ये आपल्या जीवनामध्ये नेहमीच झगडा चालू राहतो, कारण देवाचा एक मार्ग आहे आणि दुसरा मार्ग जो आहे तो देवाचा नाही आहे. पवित्र शास्त्राच्या आधारे आपण सहज म्हणू शकतो की तो सैतानाने निर्माण केलेला एक मार्ग आहे. जगाची वहिवाट त्याप्रमाणेच चालते आणि हा झगडा चालू राहतो आपल्या मनामध्ये की देवाचं ऐकायचं की सैतानाचं ऐकायचं, देवाचं ऐकायचं की जगाचं ऐकायचं. आणि हा झगडा इतका प्रचंड आहे, इतका क्रिटिकल आहे की त्याच्याविषयी 7व्या अध्यायामध्ये रोमकराच्या पत्रामध्ये स्वतः प्रेषित पाऊल या झगड्याविषयी बोलतो आणि तो म्हणतो की चांगलं करावं असं मला नेहमी वाटतं, पण माझ्या पुढे नेहमीच वाईट येतं. खूप खूप मी कष्टी माणूस आहे, माझ्याकडून हे होत नाही, मी अशक्त आहे, मी कष्टी आहे. आणि नंतर तो 8व्या अध्यायामध्ये खूप चांगले वचन सांगतो आणि एक एक ग्लोरियस तो अध्याय आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करू शकेल. आणि कुठल्याही प्रकारची सृष्ट असृष्ट वस्तू या कोणताही माणूस कुठलीही परिस्थिती देवाच्या प्रीतीपासून आपल्याला विभक्त करू शकत नाही, वेगळी करू शकत नाही. तेव्हा हा झगडा चालू राहतो आपल्या मनामध्ये आणि हा झगडा त्यावेळेस सैतानाने जिंकला भुरळ घालून आणि आदाम त्याने देवाच्या आज्ञाचा भंग केला आणि त्यामुळे पाप जगामध्ये आलं. तेव्हापासून पापाला सुरुवात झाली. पापाचे परिणाम पुष्कळ आहेत, भरपूर आहे पापाचे परिणाम. आणि जे काही ज्याला काही आपण पाप म्हणतो तो वास्तविक या ओरिजिनल पापाचे परिणाम आहेत. मग त्यामध्ये हे वेदावे आले, खून करणं, लबाडी करणं, इतकंच केवळ नव्हे तर सर्व प्रकारचे वाईटाचे प्रकार जे आहेत ते सर्व पापाचे परिणाम आहेत, पापाचे दुष्परिणाम आहेत. पण हे जे पाप आहे देवाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे न करणं आणि देव सांगतो त्याप्रमाणे करणं हे आपलं वास्तविक करत आहे. आपण सिन ऑफ कमिशन आणि ओमिशन आणि त्याचे सर्व हे आविष्कार आहेत, हे प्रकार आपण बघत असतो. पण यामध्ये आपण असं वाचलेलं आहे की या एका माणसाच्या द्वारे पाप जगात आलं आणि पापाचे परिणाम केवळ त्यालाच भोगावे लागले असं नाही, पण त्यानंतरच्या सर्व पॉस्पिरिटीला सर्व त्यांच्या डिसिडेंटला हे परिणाम, सर्व त्यांच्या मुलाबाळांना, येणाऱ्या पिढींना ह्या पापाच्या परिणाम भोगावे लागलेत. वास्तविक देवाची मुळीच इच्छा नव्हती की माणसाने पापात पडावं, पण देवाने माणसाला रोबोट केलं नव्हतं, कळसूत्री बाहुली केलं नव्हतं, त्याला फ्रीडम दिलं होतं आणि त्याला स्वातंत्र्य दिलं होतं. ते स्वातंत्र्य चांगलं करण्यासाठी दिलं होतं, वाईट करण्यासाठी नाही. पण स्वातंत्र्याचा उपयोग त्याने वाईट करण्यासाठी वापरला. स्वातंत्र्य हे आजकालच्या डेमोक्रॅटिक पद्धतीप्रमाणे सर्वांना दिलेलं आहे, पण जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्याबरोबर आपल्याला राईट्स दिलेले आहेत, आपल्याला अधिकार दिलेले आहेत. पण अधिकार आपण आपले स्वतः गाजवत असताना, राबवत असताना डेमोक्रॅटिक पद्धतीप्रमाणे इतरांना सुद्धा राईट्स आहेत आणि त्यांच्या राईट्सची पायमल्ली करण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. म्हणजेच जेव्हा आपल्याला अधिकार दिलेले आहेत तेव्हा आपल्याला जबाबदाऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत.
आपल्याला राईट्स दिलेले आहेत आणि ड्युटी दिलेले आहे इथे डेमोक्रॅटिक पद्धतीप्रमाणे. पण आपल्या लक्षात येत असेल की पुष्कळदा आपण आपले अधिकार राबवत असताना, आपले हक्क आपण गाजवत असताना दुसऱ्यांच्या हक्काची आणि दुसऱ्यांच्या अधिकाराची पायमल्ली करतो आणि त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. हे जर डेमोक्रॅटिक पद्धतीप्रमाणे आपण उल्लंघन करत असतो आणि रोजच बहुतेक करत असतो, तर किती विशेष करून जेव्हा अध्यात्मवादाकडे आपण वळतो, आध्यात्मिक गोष्टीकडे वळतो, देवाने लावून दिलेल्या पद्धतीप्रमाणे आपण चालत नाही, तेव्हा किती विशेष करून आपण देवाला दुःख तर देतोच आणि इतरांना सुद्धा देतो. कारण आपलं नातं हे देवाबरोबर नीट हवं आहे. ते नीट असलं तर इतरांबरोबर राहतं. आपण एक प्रकारचं नातं टिकवू शकत नाही की मी ख्रिस्ती आहे, माझा देवावर विश्वास आहे, मी बायबल वाचतो, मी चर्चला जातो, याचा अर्थ नाही आहे की आपल्याला मुभा दिलेली आहे दुसऱ्या लोकांना त्रास द्यायची, दुसऱ्या लोकांना टाकून बोलायची, दुसऱ्यांबरोबर वाईट वागायची, अपशब्द वापरायचे, वाईट वागायचं, वाईट वर्तणूक ठेवायची, याची आपल्याला मुभा दिलेली नाही. ती डेमोक्रॅटिक पद्धतीप्रमाणे सुद्धा दिली नाही, विशेष करून आध्यात्मिक रित्या सुद्धा देवाने दिलेली नाही आहे. इतकं असून सुद्धा देवाने त्याला प्रतिरूपाचं घडवून सुद्धा त्याने देवाचं ऐकलं नाही. आणि देवाचं न ऐकण्याचे परिणाम केवळ त्यालाच नाही पण त्यानंतरच्या सर्व लोकांना भोगावं लागले. आणि मग 5:12 मध्ये आपण असं वाचतो की या प्रकारे एका मनुष्याद्वारे पाप जगात आले आणि पापाच्या द्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यावरून सर्व मनुष्यात मरण पसरले. आता पाप केले हे त्या माणसाने पाप केलं, आदामाने, फर्स्ट आदामाने पाप केलं आणि त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागले. त्याला कारण असं आहे की सर्वांनीच पाप केलेलं आहे. रोम 3:23 मध्ये म्हटलेलं आहे, कारण सर्वांनी पाप केले आणि ते देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. आता सध्या आपण आदामाला दोष देऊ शकत नाही की अरे आदामाने पाप केलं, त्याने केलं नसतं तर किती बरं झालं असतं, अजूनही आपण येदेन बागेमध्ये देवाबरोबर फिरत असो. अशा प्रकारचे पुष्कळ विचार आपल्यामध्ये येतात. का पापाचा शिरकाव जगामध्ये झाला, हे सर्व गोष्टी आपल्या मनामध्ये येतात. पण आपण विसरून जातो की सध्या सुद्धा आपण जबाबदार आहोत स्वतःच्या जीवनासाठी आणि देवाला जबाबदार आपण आहोत स्वतःच्या जीवनासाठी. आणि म्हणून आपण जे काही करतो आता, देवाच्या आज्ञाभंगाचं जे पाप झालेलं आहे त्याचे परिणाम आपल्यामध्ये रक्तात भिनलेले आहेत आणि आपल्या हातून चुका होतात, अपराध होतात, सिन्स ऑफ कमिशन, सिन्स ऑफ ओमिशन ऑलवेज आपल्याकडून होत असतात. एकदा एक श्रीमंत ग्रस्त एका रस्त्याने जात असत आपल्या फार्म हाऊस कडे आणि आपल्या आलिशान गाडीमध्ये जात असताना एक त्यांचा रस्ता होता. त्या रस्त्यावरती एक म्हातारा माणूस, वयस्कर माणूस, एक खाण होती तिकडं, त्या ठिकाणी तो खोदत असे. खडक होते आणि तो ते खडक एका इन्स्ट्रुमेंटने, काय त्याला टिकाव काहीतरी म्हणतात, त्याने खोदत होते. आणि इथून जात असताना त्याला खूप वाईट वाटायचं. जवळूनच तो जात असे आणि थोड्या थोड्या वेळाने हा ग्रस्त असा वाकलेला असायचा आणि उभा राहून म्हणायचा, अरे आदामा. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की अरे आदामा, काय माझ्यावर तू नौबत आणलेली आहे. आणि रोज हे तो ग्रस्त, श्रीमंत ग्रस्त हे ऐकत होता, बघत होता, त्याला वाईट वाटत होतं. एका दिवशी त्यांनी गाडी थांबवली. त्या ग्रस्ताला म्हटलं की माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला चांगली मेजवानी द्यावी, तुम्ही कृपा करून माझ्या घरी या. पत्ता वगैरे दिला आणि हा ग्रस्त फार निराळ्या पेहरावामध्ये त्यांच्या घरी गेला. टेबल व्यवस्थित मांडले होते. दोघं नवरा बायको खूप आनंदाने त्यांचं स्वागत केलं. डायनिंग टेबलवरती गेले. पुष्कळशे डिशेस डायनिंग टेबलवर ठेवले होते. मध्ये एक एक मोठं पातेलं होतं झाकलेलं. आणि तितक्यात त्या ग्रस्ताचा फोन आला आणि तो ग्रस्त म्हणाला की मी लवकरच येतो, सॉरी म्हणे, आणि फक्त तुम्ही बाकीचे डिशेस उघडलेले आहेत, बाकीचे उघडा, पण ते मधलं जे डिश आहे नका उघडू म्हणा, मी येईपर्यंत मी उघडणार आहे, सरप्राईज आहे तुमच्यासाठी म्हणा. आणि ते ग्रस्त आणि त्याची पत्नी दुसऱ्या रूम मध्ये गेले आणि ते बघत होते दुरून काय चाललेलं आहे म्हणून. 1 मिनिट झाला, 5 मिनिटं झाले, ग्रस्त आले, 10 मिनिटं झाले. याला वाटलं की ते कोणीच नाही, निदान थोडंसं उघडून तरी बघूया आपण.
आणि म्हणून त्याने थोडस झाकण उघडल्या फडफड करत एक कबूतर बाहेर पडत गेलं. आवाज झाल्यावर ते आले, ते म्हणाले काय झालं? नाही म्हणे मी सहज बघितलं थोडस तर. पण म्हणे अहो मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि मग ते ग्रस्त म्हणाले, बघ तू जेव्हा खोदत असतो तेव्हा म्हणतो अरे आदाम, पण आदामाने जे केलं ते वाईट केलं. पण रोज जे आपण करतो ते पण काही योग्य नाही. आपण त्याला देऊन काय त्याला त्याला दोष देण्यात काय अर्थ नाहीये. आणि म्हणून सर्वांनी पाप केलेलं आहे, ते देवाच्या गौरवाला अंतरलेलं आहे. आणि याच्यामुळे पापाचा परिणाम मरण, इतकंच केवळ नव्हे तर आदाम आणि हवेला जे सर्व श्राप देवाने दिले ते सर्व माणसासाठी आज सुद्धा कार्यरत आहेत. त्याचे कष्ट इतकंच केवळ नव्हे तर सर्व प्रकारचा स्त्रियांना त्रास, सर्व प्रकारे जे काही रोगराई आहे, सर्व गोष्टी आहेत, हे पापाचे दुष्परिणाम सर्व माणसामध्ये पसरलेले आहेत. आणि हा पहिला आदामाला देवाने स्वतःच्या प्रतिरूपाचं घडवलं, त्याला स्वतंत्र इच्छा दिली, तो देव सहवासात राहण्यासाठी त्याला लायकी दिले, तेवढं पावित्र्य त्याला दिलं, त्याला चांगलं घडवलं, सर्व काही व्यवस्थित केलं, सर्व अधिकार त्याला दिलेत, जे काही होतं त्यावर त्याला अधिकार दिलेत, आणि त्याला सहचारणी सुद्धा दिली, आणि सर्व प्रकारचं जीवन त्याचं चांगलं होतं. आणि देवाने त्याच्यासाठी तो स्वतः आणि निर्मिती ही चांगली केली, उत्तम केली, यासाठी की त्याने देवाच्या सहवासात राहून त्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचं व्यवस्थित व्यवस्थापन करावं. पण आपण बघतो की या कपलने, या जोडप्याने देवाची इच्छा मानली नाही. जे सर्व चांगलं होतं ते त्याने झिटकारलं, झुगारून दिलं, आणि जे वास्तविक चांगलं नाही त्याकडे त्यांची नजर लागली, त्याकडे त्यांचा कल होता. आणि सर्व प्रकारचं शाप, सर्व प्रकारचं मरण, सर्व प्रकारचं वाईट, सर्व प्रकारच्या पापाचे परिणाम त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना आजपर्यंत मानव जाती ही भोगत आहे. आणि हा एक झगडा, जो देवाचा ऐकायचं की सैतानाचा ऐकायचं, आणि ज्याला पवित्र शास्त्रामध्ये प्रेषित पावलाने जुना माणूस आणि नवीन माणूस, जुना स्वभाव आणि नवीन स्वभाव असं रेखाटलेलं आहे चित्र. तेव्हा हा जो जुना स्वभाव आहे, ह्या काही जुन्या गोष्टी आहेत त्या सारख्या उफाळून येतात. आणि प्रेषित पाऊल म्हणतो त्याप्रमाणे मला चांगलं करावंसं वाटतं. पुष्कळ आपल्याला वाटतं की चांगलं करायचं, बायबल वाचायचं, बापरे छान चांगला संदेश ऐकला चर्चमध्ये, वाटतं की अरे बाबा नाही, आतापासून खूपच चांगलं. चर्चच्या बाहेर गेल्या मग आपला जुना स्वभाव आपल्याला ते मी कशाला बोलू त्यांच्यासाठी, त्याच्याबरोबर नाही मला बोलायचं, किंवा एखाद्याकडे बघायचं फार असं हीन दृष्टिकोनातून बघायचं, कोणी जात असताना तोंड वेळ वाकड करायचं. ह्या सर्व गोष्टी आहेत सैतानापासून आहेत, सैतानापासून आहेत. अरे ज्या देवाने तुम्हाला घडवलं त्याच देवाने इतरांना सुद्धा घडवलं. आणि जेव्हा इतरांबरोबर तुम्ही वक्रदृष्टी टाकता, इतरांबरोबर वाईट रीतीने तुम्ही वागता, हे पापाचे परिणाम आहे समजा. आणि इतकंच केवळ नव्हे तर तुम्ही त्या माणसाबरोबर वाईट वागता असं नाही, पण ज्या देवाने त्या माणसाला त्याच्या प्रतिरूपाचं घडवलं त्याच्याबरोबर तुम्ही वाईट वागता, आणि याचा जाब एक दिवशी आपल्या सर्वांना द्यायचा आहे. आदामाला दोष देऊन फायदा नाही. रोज आणि रोज सैतानाच्या ताब्यात आपण जातो, सैतानाचा आपण ऐकतो, आणि सैतानाच्या प्रमाणे आपण आपले आचरण करतो. अरे आदामा नाही असं म्हणायला पाहिजे. किती मी कष्ट माणूस, प्रेषित पावलाने म्हटलं, किती मी कष्टी माणूस, मला चांगलं करावंसं वाटतं पण माझ्याच्याने होत नाही. पण आपण प्रभू येशूची स्तुती करायला पाहिजे, देवाचे आभार मानायला पाहिजे की पापाचं वेतन, रोम 6:23 मध्ये म्हटलेलं आहे, पापाचं वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व कालचे जीवन आहे. आणि हे खूप चांगलं वचन आहे जे आपण पाठ करायला पाहिजे. मी बरेचसे वचन दिलेले आहेत जे आपण मेमरी वर्सेस आपण घ्यायला पाहिजे. त्याच्यापैकी हे खूपच चांगलं वचन आहे. देवाने जगावर प्रीती केली आपल्या सर्वांना माहित आहे, ते वचन आपलं नेहमीच पाठ आहे. पण
ही वचनं सुद्धा आपल्या पाठ पाहिजे की सर्वांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवाला संतरले आहेत. रोम 3:23 आणि रोम 6:23 सुद्धा पापाचं वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व कालचे जीवन आहे. रोम 6:23. प्रभू येशू ख्रिस्त दुसरा माणूस. प्रभू येशू ख्रिस्त हा लास्ट ऍडम. याच्यामध्ये देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व कालचे जीवन आहे. आदाम, पहिला आदाम, त्याच्या आज्ञाभंगाच्या पापामुळे सर्व मानवजाती पापामध्ये गेली आणि मरण त्यांना प्राप्त झालं. रोगराई, सर्व प्रकारचे दुष्परिणाम त्यांना प्राप्त झाले. पण प्रभू येशू ख्रिस्त, देवाचे कृपादान जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला मिळालेले आहे, त्याच्यामुळे सर्वांना जीवन प्राप्ती झाली आणि ती विपुलपणे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी आलो आहे तो तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी. 5:15-19 या वचनामध्ये, परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही, कारण या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जनाकरिता विशेष करून विपुल झाली. आणि पाप केलेल्या एकाच मनुष्याच्या द्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही, कारण ज्याचा परिणाम दंडाज्ञा तो न्याय एकाच मनुष्यापासून झाला, पण ज्याचा परिणाम नीतिमान ठरणे ते कृपादान पुष्कळ अपराधापासून झाले. कारण जर त्या एकाच इस्माच्या द्वारे, त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य सुरू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात, जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात, ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. परत वाचतो. एका माणसाच्या द्वारे त्याच्या अपराधामुळे मरणाचे राज्य सुरू झाले. पापाचे वेतन मरण आहे आणि हे नैसर्गिक मरण नाही, जे प्रत्येक व्यक्ती जगामध्ये आल्यानंतर जसं जन्म आहे तसंच मरण आहे. इब्री लोकांच्या पत्रामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे, मला वाटतं 9:27 मध्ये, की माणसाला एकदाच जन्म आणि एकदाच मरण आहे. तर ते मरण नाही, हे मरण तर सर्व मरण पावलेले आहेत. फक्त काही लोक आहेत जे अजून जिवंत आहेत, आणि असे 2 लोक आहेत जे अजून जिवंत आहेत, आणि तुम्हाला त्याच्याविषयी माहिती असावी. आपल्याला इतिहासामध्ये ओल्ड टेस्टमध्ये या दोघांची पण नावं मिळतील. ते अजूनही जिवंत आहेत, ते अजून मरण पावले नाही, पण बाकीचे सर्व लोक मरण पावलेले आहेत. देवाचा उद्देश त्यांच्या संबंधाने सर्व आहे, याच्याविषयी मी मागच्या पुनरुत्थानाच्या दिवशी उहापोह केलेला आहे. काही का असे ना, पण एकाच इस्माच्या द्वारे म्हणजे आदमाच्या आज्ञाभंगामुळे, त्याच्या अपराधाने, आज्ञाभंगाच्या अपराधाने मरणाचे राज्य सुरू झाले आणि मरणाचा असर आणि पापाचा असर सर्व मानव जातीमध्ये पसरला. पण त्यापेक्षा प्रचंड कार्यकारी तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान, देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, रोम 6:23, कृपेचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात, ते विशेष करून एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. पण एक त्या ठिकाणी कंडिशन टाकलेला आहे, आणि ती कंडिशन ही आहे की जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताने जे कार्य कृपेने आपल्यावर कृपा करून जे वधस्तंभावर पाप क्षालनाचं कार्य केलं आणि आपलं तारण केलं, हे जे लोक स्वीकारतात, ते विशेष करून एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. सर्वच नाही. प्रचंड मोठी, सोपी पण फार मोठी कंडिशन या ठिकाणी टाकलेली आहे. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसामध्ये दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले, तसे या एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनाने
पुष्कळ जण नीतिमान ठरतील. त्या कृपेमुळे जे लोक स्वीकारतात त्या सर्व जीवनात, देवाच्या जीवनात राज्य करतील आणि ते सर्वजण, पुष्कळ जण नीतिमान ठरतील. प्रभू बरोबर संयुक्त होऊन, या दुसऱ्या आदामाबरोबर संयुक्तिक हो, पापाचा सर्व प्रकारचा परिणाम नष्ट होईल. आपण देवाबरोबर, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर आपण त्याच्या राज्यात आपण प्रवेश करू, त्याच्याबरोबर राज्य करू. इतकंच केवळ नव्हे तर ख्रिस्तामुळे आपण नीतिमान सुद्धा ठरवू. हा जो शेवटचा आदाम आहे प्रभू येशू ख्रिस्त, आपल्याला त्याच्याबरोबर संयुक्तिक होऊन आपल्याला अजून एक फार चांगला लाभ मिळालेला आहे. पापाच्या परिणामापासून तर सुटका आहेच, आपल्याला त्याच्याबरोबर राज्य करण्यासाठी सुद्धा फार मोठा प्रसंग आहे. आपण नीतिमान ठरवले जाणार आहोत. मरण, अरे मरणा तुझी नांगी कुठे, प्रभू येशू ख्रिस्ताने जी नांगी तोडली, तर या नैसर्गिक मरणानंतरचं जे जीवन आहे, ते जे जीवन आहे ते दोन विभागामध्ये वाटलं गेलेलं आहे. एक जीवन जे आहे ते अनंतकालिक ख्रिस्ताबरोबर एकत्रित राहण्याचा प्रसंग, आणि दुसऱ्या प्रकारचं जे जीवन आहे ते अनंतकाल, ते पण अनंतकालचं आहे, पण ते देवाबरोबर नाही, ख्रिस्ताच्या संगतीत नाही, देवाच्या कृपेने नाही, पण ते नरकात पापासाठी जी शिक्षा देवाने त्याच्या पुत्राच्या द्वारे खंडून टाकलेली आहे, त्यावर विश्वास न ठेवल्यामुळे आणि विश्वास ठेवून त्याप्रमाणे न वागल्यामुळे त्यांच्यासाठी जी राखून ठेवलेली आहे नरक, अग्नी आणि गंधक याने पेटलेला नरक. तुम्हाला माहित आहे की श्रीमंत माणूस आणि लाजार हे दोघंही मरण पावले, आणि त्या श्रीमंत माणसाने दुःख आणि त्रास आणि नरकाचे सर्व यातना सहन करत असताना अब्रामाला विनंती केली की या लाजराला त्याच्या करंगळी पाण्यामध्ये बुडवून माझी तहान भागवा. तो खूप दुःख त्रास सहन करत. आणि ह्याच्याविषयी पवित्र शास्त्रामध्ये नरकामध्ये काय आहे पुष्कळ गोष्टी लिहिलेल्या आहेत. तुम्ही जर पवित्र शास्त्रात नॉर्डर्स मध्ये जाऊन नरक, हेल त्याविषयी बघाल तर तुम्हाला कळेल की तिथं काय 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 प्रचंड गोष्टी आहे. इतकं माहीत असून सुद्धा आदामाने आज्ञाभंग केला, सैतानाचं ऐकलं. इतकं माहीत असून सुद्धा आज डेमोक्रेटिक पद्धती आपण इतरांचे अधिकार पायमल्ली करून जीवन जगत असतो. इतकं माहीत असून सुद्धा देवाचं आपण ऐकत नाही, आपण सैतानाचंच ऐकतो आणि या जगाच्या मतप्रमाणे आपण आपलं जीवन जगतो. अजून आपल्याला भीती वाटत नाही. आणि म्हणून हा एक फार मोठा प्रश्न. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दोन्ही बाजूला जे चोर होते, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या चोराला म्हटलं की तू आज मजबूर सुखलोकात असेल, त्या चोराने दुसऱ्या चोराला, दुसरा चोर जो प्रभू येशू ख्रिस्तावर आक्षेप ठेवत होता, त्या चोराला म्हटलं तू देवाला घाबरत नाही काय. आणि हाच आज प्रश्न आपण स्वतःला विचारतो. मी देवाला घाबरत नाही काय? मी देवाला घाबरतो काय? आपण पुष्कळ गोष्टींना घाबरतो, पण देवाला घाबरतो काय? जो देव अदृश्य आहे, जो देव प्रत्येक कृती आपली बघतो, जो देव ज्याच्यापासून काहीही लपलेलं नाही आहे, जो देव सर्व सृष्टीचा मालक आणि चालक आहे, त्याच्या हातात सर्व सूत्र आहेत, हा देव आपल्याला प्रत्यक्षरित्या बघत असतो. याची कल्पना आपल्याला नाही का? आणि त्या देवाला आपण घाबरतो का? मी घाबरतो का? हा प्रश्न त्याला विचारला होता. किती मार्मिक प्रश्न आहे, आज आपण स्वतःला विचारायला पाहिजे. पण या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे वधस्तंभावरती त्याने जो जय मिळवला, मरणावरती, सर्व सैतानावरती, पापाच्या परिणामांपासून, आणि आपली एकमेव सार्वकालिक जीवनाची जागा आपल्यासाठी त्याने तयार केली, ती
प्रभू येशू ख्रिस्त 14व्या अध्यायात योहान कृष्णवंतांच्या काय म्हणतो, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार करतो, आणि जागा तयार झाली म्हणजे मी पुन्हा येईन आणि तुम्हाला आपल्या बरोबर घेऊन जाईल, यासाठी की जेथे मी आहे तिथे तुम्ही असावं. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये यासाठीच आला की एदेन बागेत मध्ये भ्रष्ट झालेला माणूस पापाच्या खाईत पडू नये, पण ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आहे त्या ठिकाणी त्याच्या हस्तकृतीला, त्याच्या मानवाला, त्याच्या आदामाला, त्याच्या आदामाच्या सर्व पुत्रपौत्रांना या अनंतकालिक जीवनाचं वाटेकरी होण्यासाठी तो म्हणतो की मी जागा तयार केलेली आहे, जागा तयार करायसाठी जातो, तुम्हाला घे. हीच त्याची इच्छा आहे, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी एवढं केल्यानंतर का आपण सैतानाचं ऐकावं, जो आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहू देत नाही, त्याच्या आज्ञा पाळू देत नाही, सरतेशेवटी आपल्याला स्वर्गाचं सुख तो घेऊ देणार नाही. कारण सैतानाचं कार्य देवाच्या कार्याच्या विरुद्ध करण्याचं सुरुवातीपासून आहे, आणि अजून गरजणाऱ्या सिंहासारखा तो फिरत असतो सैतान. कोणाला गिळावं, कोणाला खावं, कोणाकडून शिव्या वधवून घ्याव्या, कोणाकडून वाईट वर्तन करून घ्यावं, कोणाकडून अन्याय करून घ्याव्या, कोणाकडून जगाच्या चालीप्रीतीमुळे चालून राहावं, असं तो फिरत असतो. आणि आपण मात्र शैतानाला भुरळ पडतो आणि त्याच्याप्रमाणे वागतो. पण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जे कार्य केलं ते त्या कार्याला जर आपण स्वीकारतो, त्याच्या कृपादानाला आपण जर स्वीकारतो, प्रभू येशू ख्रिस्ताचे कृपादान, देवाचे कृपादान प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व कालचे जीवन आहे, हे कृपादान प्रभू येशू ख्रिस्ताचे कृपादान जेव्हा आपण स्वीकारतो, तेव्हा त्याच्या मरणामध्ये आणि त्याच्या पुनरुत्थानामध्ये आणि जी जागा त्याने आपल्यासाठी केली त्या जागेमध्ये आपल्याला जागा आहे, आपल्याला स्कोप आहे, आपलं ते एक ध्येय आहे, ते अंतिम आपलं ठिकाण आहे. आणि आदामाने वास्तविक जे काही केलं, तो पहिला आदाम देवाची आज्ञा त्याने पाळली नाही, पण देवाने जरी त्याला तयार केलं होतं तरी त्याच्यामुळे मरण आलं, पण प्रभू येशू ख्रिस्तामुळे जीवन आहे. तो मातीचा घडविला गेला आणि तो मातीत गेला, पण हा शेवटचा आदाम आहे, तो देवापासून स्वर्गातून आला. स्वर्गातून उतरलेली भाकर योहान कृष्ण वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, जो खाईल त्याला कधी भूक लागणार नाही, जो पाणी पिईल त्याला कधी तहान लागणार नाही. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी तयार केलेलं आहे. हा जो माणूस होता, पहिला आदाम होता, याच्यामुळे जीवन नाही पण मरण आपल्याला मिळालं, पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला जीवन मिळालं. इतकंच केवळ नव्हे तर आपण नवीन उत्पत्ती होतो, आपण त्याच्यामध्ये नवीन उत्पत्ती होतो आणि आपण त्याच्यासारखे होऊ. यासाठी करिंथकराचं पहिलं पत्राचं 15 अध्याय 45 ते 49 या वचनांमध्ये आपल्याला खूप चांगला उतारा, दिलासा देणारा मिळतो. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे आपण माफ करा मी ते नंतर वाचतो, पण 6वा अध्याय रोमकराचं पत्र याचं दुसरं वचन आणि 5वं वचन यामध्ये आपल्याला खूप ही तफावत चांगली वाचायला मिळते की जे आपण पापाला मेलो ते आपण यापुढे त्यात कसे राहणार, किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरल्या गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठविला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होतो, युनायटेड झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत. रोमकराचं पत्र याचा 6वा अध्याय 2 आणि 2 पासून ही 5 पर्यंत जी वचनं यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ख्रिस्ताबरोबर युनायटेड, द लास्ट ॲडम. जसं पहिला जो आदाम होता त्याच्यामुळे, त्याच्या पापामध्ये, त्याच्या चुकीमुळे, त्याच्या डिसओबिडियन्समुळे आपण जे काही परिणाम होतो त्यापासून आपण जन्मलो, म्हणून आपल्याला त्या सर्व परिणाम आपण भागीदार झालो.
पण प्रभू येशू ख्रिस्त देवाचे कृपाण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व कालचे जीवन आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर सुद्धा आपण जेव्हा बाप्तिस्मा घेतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवल्याचा आपण जाहीर करतो बाप्तिस्म्याच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपण मरण पावतो. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपण परत उठतो. आणि जे आपण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर परत उठतो ते नवीन जीवनामध्ये, नवीन स्वभावाने, नवीन ख्रिस्ती, नवीन लोक, देवाचे लोक, विश्वासणारे लोक, आध्यात्मिक लोक, चांगले लोक, इतरांबरोबर चांगले वागणारे, देवाबरोबर चांगले वागणारे, असल्या प्रकारचे लोक आपल्याला बनवतो. त्याच्याबरोबर जर त्याच्या कृपादानाचा आपण स्वीकार केला तर, प्रभू येशू ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवलेला, ख्रिस्ती नाव घेऊन काय फायदा नाहीये, पण ख्रिस्ती आचरण ठेवणं ही फार महत्वाची बाब आहे. माझा प्रश्न आपल्या सर्वांना हा आहे आज, आणि थोडस आत्मपरीक्षण आपण करूया की मी अजून पहिल्या आदामाबरोबर संयुक्तिक आहे की मी दुसऱ्या आदामाबरोबर संयुक्तिक आहे. सरळ सरळ विचारायचं झालं तर हा प्रश्न आपण स्वतःला विचारूया की मी सैतानाबरोबर संयुक्तिक आहे की मी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर संयुक्तिक आहे. मी पापाबरोबर आणि पापाच्या परिणाम बरोबर संयुक्तिक आहे, युनायटेड आहे, की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावरती, पापावरती, सैतानावरती विजय मिळवला त्याच्याबरोबर संयुक्तिक आहोत. या ठिकाणी पापाला मरणं म्हणजे पापाच्या असरापासून, पापाच्या परिणामांपासून आपण कायमचं मरण आहे. आणि हे आपल्यालाच मरावं लागतं असं नाही, हे मरण झालेलं आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की इट इज फिनिश्ड, इट इज फिनिश्ड, इट इज फिनिश्ड, इट्स नॉट अनफिनिश्ड, अजून काय राहिलेलं नाही, त्याने ते कार्य पूर्ण केलेलं आहे. म्हणून ते कार्य पूर्ण केल्यामुळे आपण केवळ विश्वासाच्या द्वारे सुद्धा आपण पापाला मरू शकतो. प्रभू मज पापावर दया कर, माझ्या पापांची क्षमा कर, आणि इथून पुढे पापामध्ये न जाता पापापासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालणं. अँड त्याच्यामध्ये आपण त्याच्या जीवनात उठवल्या जातो. आणि ही गोष्ट म्हणजे आता पापाला मेलेले, जी इतिहासात गोष्ट झालेली आहे, खरी गोष्ट आहे, पण त्याच्याबरोबर आपण उठवल्या गेली, त्याच्याबरोबर आपण जिवंत आहोत. म्हणजेच आपण देवाच्या, वी आर अंडर द इन्फ्लुएन्स अँड कंट्रोल अँड इन असोसिएशन विथ जीसस क्राइस्ट. We are not associating with sin. We are not living in sin. But we are living with Jesus, in Jesus, for Jesus, under the control, under the influence, and under a very close, intimate association with Jesus Christ. हा एक मोठा प्रश्न आपण स्वतःला विचारूया. मी आज कोणाबरोबर संयुक्तिक आहे, कोणाबरोबर युनायटेड आहे? प्रभू येशू ख्रिस्तामुळे आपण त्याच्या मरणात, त्याच्या पुनरुत्थानात, त्याच्या स्वर्गारोहणात, तो स्वर्गात आहे त्या ठिकाणी, इतकंच केवळ नव्हे तर त्याच्या परत येण्यात आणि आपल्याला परत घेऊन जाण्यात आणि स्वर्गात मध्ये वस्ती करण्यात सर्व बाबतीत संयुक्तिक आहोत. याच्यासाठी पवित्र शास्त्रात पुष्कळ उतारे आहेत. रोम 6:14, कलसी 2:11, 12, 3:1-3. पण हे वचन मला खूप आवडतं, जे वचन आपण सर्वांनी पाठ करावं अशी माझी इच्छा आहे. आणि ते म्हणजे गलती करायचं पत्र्याचा 2रा अध्याय आणि 20वे वचन. आणि प्रेषित पाऊल म्हणतो, बघा याचं लास्ट ॲडमा बरोबर, ख्रिस्ताबरोबर संयुक्तिक जीवन, त्याच्यासाठी तो काय स्वतः साक्ष देतो. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे.
आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये जे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले, त्यासाठी आहे. 21व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय. रोम 6:1-5 कृपा करून ही वचनं तुम्ही वाचा घरी. त्यामध्ये हा एक मथळा आहे किंवा एक जिस्ट आहे की कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय. तर आपण आता काय म्हणायला पाहिजे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? कधीच नाही. जे आपण पापाला मेलो ते आपण यापुढे त्यात कसे राहणार? किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, यासाठी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरल्या गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेल्यातून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त आहोत, तर आपण त्याच्या उठण्याच्या प्रतिरूपाने त्याच्या बरोबर संयुक्तिक आहोत. कृपया हे प्रश्न आपल्या सर्वांच्या मननासाठी आणि इंट्रोस्पेक्शनसाठी, आत्मपरीक्षासाठी मी वाचत आहे, ते कृपा करून आपल्या संग्रही ठेवा आणि त्याच्यावर विचार करा. हाऊ आर वी युनाइटेड विथ द फर्स्ट ॲडम? आपण पहिला आदम याच्या बरोबर कसे संयुक्तिक झालो होतो किंवा आहोत? सध्याची आत्मिक परिस्थिती याचे उत्तर देईल. दुसरा प्रश्न, हाऊ आर वी युनाइटेड विथ द लास्ट ॲडम? शेवटचा आदाम प्रभू येशू ख्रिस्त याच्या बरोबर आपण कोणत्या प्रकारे संयुक्तिक आहोत? तिसरा प्रश्न, डू यू बिलीव्ह दॅट युअर प्रेझेंट लाईफ इज युनाइटेड विथ द लास्ट ॲडम, क्राइस्ट? आपला विश्वास आहे की आपण जो शेवटचा आदाम प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याबरोबर सध्याचं आपलं जीवन संयुक्तिक आहे काय? त्याच्याबरोबर आपलं जीवन त्याच्या सादृश्यत्वात आहे काय? चौथा प्रश्न, व्हॉट मस्ट बी डन टू स्टे युनाइटेड विथ क्राइस्ट? आणि यासाठी, या उत्तरासाठी कृपा करून योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय याच्यातून आपले विचार घ्या. योहान 15वा अध्याय. प्रभू बरोबर संयुक्तिक राहण्यासाठी मी काय करायला हवं? माझी वचनं तुम्हामध्ये आणि तुमची वचनं माझ्यामध्ये राहिली, असं प्रभू म्हणतो. जसं वेली फाट्यामध्ये आणि फाटा वेलीमध्ये आहे, त्यांचे आपल्याच्याने काही करवत नाही. जर ते राहिले नाही ते वाळून जातात, त्यांना कापून टाकण्यात येतं, जाळण्यात येतं. तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुम्हामध्ये ख्रिस्ताबरोबर संयुक्तिक कसे आपण राहू शकू? मेमरी वर्सेस, रोम 5:18. प्लीज टेक डाउन रोमन मेमरी वर्सेस. रोम 5:18, गलती 2:20, दुसरे करीन 5:17 आणि रोम 6:1-5. प्रभू करो आणि शेवटचा आदाम प्रभू येशू ख्रिस्त याच्याबरोबर संयुक्तिक जीवन, त्याचं कृपादान स्वीकारून रोज रोज जगण्याचा पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण प्रयत्न करू. आपण प्रार्थना करू. प्रिय पित्या, तुझ्या वचनाच्या आशीर्वादाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. या वचनाच्या द्वारे आमच्या आध्यात्मिक वाढ कर. ज्या सर्व चुका आणि आमच्या अपराध या वचनाच्या प्रकाशात आम्हाला दिसलेली आहेत ती आमच्या जीवनातून काढून प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर संयुक्तिक जीवन जगण्याची आसक्ती, प्रेरणा आम्हा प्रत्येकाला दे. आणि रोज आणि रोज आमच्यावर सैतानाचे मोहपाश येत असताना त्याची वाणी आम्ही न ऐकता ख्रिस्ताची वाणी ऐकून
त्याच्या वाणीला उत्तर देऊन त्याच्याप्रमाणे आमचं जीवन रोज रोज आम्ही जगावं म्हणून आमच्यावर कृपा कर परमेश्वरा, आमच्यावर दया कर, तुझ्या सन्मार्गामध्ये आम्हाला ठेव. येशू आमचं तारण्याच्या नावात ही प्रार्थना माहिती म्हणून तू स्वीकार. आमेन.